शाळा जी आहे या सर्व वरणगाव जिल्हा परिषदची जी शाळा आहे सिद्धेश्वर नगरची, ही शाळा आदर्श शाळा आहे तालुक्यामध्ये। यासह गावातले जे शाळा आहे आमच्या जिल्हा परिषदेची शाळा आहे, उर्दू शाळा आहे, या सर्व आदर्श शाळा आहे। या आदर्श शाळा असताना या सिद्धेश्वर नगरचे आता छोटे छोटे पोरं आहे। आता मी शाळेच्या टायमावर पहिले आलो 15 मिनटं पहिले, त्याकरता मुलं आल्या, मुलाची हितगुज करत असताना हे जागा आहे पण इथे क्रीडांगणाची सुविधा नसल्यामुळे या पोरांना खेळता येत नाही आहे। त्या पोरांनी त्यांची व्यथा इथे मांडताय। मग त्यांना खेळायला जर कधी काही नसेल मैदानी याच्यात तर ते पोरं म्हणतात आम्ही मोबाईल पाहता घरी। मोबाईल जर कधी पाहत जर असेल तर या विद्यार्थ्यांचा कुठं विकास होणार आहे। आणि एकीकडे तालुक्यात आज मी बातम्या वाचल्या की भुसावळ तालुक्यामध्ये काहीतरी 12 कोटी रुपये हे 7 गावांच्या क्रीडांगणाच्या विकासासाठी इथे आले। मी अभिनंदन करतो मंत्री महोदयांचंही अभिनंदन करतो की त्यांनी या 7 गावांमध्ये जे निधी आणून दिला त्याबद्दल तुमचा मनापासून आभार मानतो। पण एक वरणगाव तुम्हाला दिसलं नाही का? या वरणगावामध्ये सिद्धेश्वर नगरची आदर्श शाळा आहे, गावातल्या 3 जिल्हा परिषदेच्या शाळा आहे, उर्दू शाळा आहे, अशा 5 शाळा या जिल्हा परिषदेच्या असताना या ग्राउंड तिथं असताना त्या ग्राउंडचा विकास करण्यासाठी निधी आपल्याला शासनानं इथे का दिला नाही? आमच्यावर आकस का करताय बा वरणगाव शहरावर? वैर माझ्याशी आहे, माझ्याशी असू द्या, पण या गरीब जनतेची मुलं या शाळेमध्ये शिकताय, या शाळेच्या विकासासाठी जो निधी तुम्ही वरणगावला द्यायला पाहिजे तो इथे मिळालेला नाही आहे। जिल्हा वार्षिक योजनेच्या अंतर्गत जो काहीतरी जळगाव जिल्हा परिषदेने हा निधी वर्ग केला आहे। मला असं म्हणजे एक प्रकारची जे आहे हा या वरणगाव शहराच्या जनतेवर एक मोठ्या प्रकारचा अन्याय हा निधी वाटपाच्या माध्यमातून जर कधी होत असेल तर आता आम्ही शांत बसणार नाही आहे। जे असेल माझ्याशी ते माझ्याशी आहे, खेळा तुम्ही, पण या मुलांशी का खेळताय? हा जे मुलं जे स्वतः सांगताय की इथे जागा उपलब्ध आहे पण या ग्राउंडचा विकास त्या माध्यमातून करण्यासाठी नाही। एकीकडे 7 ठिकाणी निधी दिला जातोय आणि वरणगाव का सोडलं जाते? अशा प्रकारची वैरत्व जी आहे हे या मुलांवर काढायला नाही पाहिजे होतं। या संदर्भात मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, या राज्याचे संकटमोचक तथा जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेबांकडे आणि एकनाथ शिंदे साहेबांकडे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांकडे इथे मी आता तक्रारीचं निवेदन त्या माध्यमातून याच्यामध्ये पाठवतोय की हे जे चाललेलं आहे हे अत्यंत चुकीचा प्रकार माझ्या वरणगाव शहराच्या या निधी वाटपाच्या याच्यात जर कधी कोणी मोगरी जर कधी घालत असेल तर हा अन्याय मला असं वाटते आता आम्ही सहन करणार नाही आहे। छोट्या छोट्या बालकांवर अन्याय, अरे आमचं जाऊ द्या, आम्ही तर करणार आहे, तुम्हाला जे काय असेल, पण या छोट्या छोट्या क्रीडांगणासाठी तुम्ही 7 गावांना देता निधी आणि वरणगावला का सोडता? वरणगावला का सपत्न भावाची वागणूक देऊन राहिले आहे? या वरणगाव शहरात जर कधी निधी आणण्यासाठी जर कधी कोणी दारीतील शुक्राचार्य जर कधी मोगरी जर कधी लावत असेल तर ते उलटी मोगरी करण्याची ताकद सुद्धा आमच्यामध्ये त्या माध्यमातून आहे। हे जनता जनार्दन उघड्या डोळ्यांनी पाहते आहे। कशाला मावस पुतणीचं पुतण मावशीचं नातं या वरणगाव शहरासाठी लावताय? एकीकडे ठीक आहे निधी देत आहे त्याचा तर आनंद आम्ही स्वागतच करतोय या गावाचं, ते आमच्या तालुक्यातले गाव आहे, पण ही एक आदर्श शाळा आहे या वरणगाव शहरातल्या या जिल्हा परिषदेची आदर्श शाळा आहे। तुम्ही यांना जर निधी देत नसेल तर आमची मागणी आहे की या ज्या शाळा ज्या आहे तुम्ही जिल्हा परिषद आहे या शाळा नगरपालिकेकडे वर्ग करा, आम्ही करू या शाळेचा विकास, आम्ही देऊ यांना सुविधा, आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून सुविधा देण्यास त्या माध्यमातून तयार आहे। त्यासाठी हा जो निधी जो आणलाय हा निधी वरणगाव शाळेला सुद्धा त्या माध्यमातून दिला गेला पाहिजे। 7 बरोबर या 8व्या वरणगावातले जे क्रीडांगणासाठी आहे यासाठी त्या माध्यमातून हा निधी दिला पाहिजे अशा प्रकारची मागणी मी या वरणगावकरांच्या वतीनं, छोट्या छोट्या बालकांच्या वतीनं, आज सकाळी मला या पोरांचा फोन आला की म्हणे भाऊ म्हणे या वरणगावले क्रीडांगणाला पैसे भेटले नाही, छोटे छोटे पोरं सांगता, म्हणजे हा जर कधी मेसेज या छोट्या पोरांपर्यंत जात असेल तर ही अत्यंत चुकीची बाब त्या माध्यमातून याच्यामध्ये घडते आहे। त्याकरता आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करतो, गिरीश भाऊंना विनंती करतो, गुलाब भाऊंना विनंती करतो की तुम्ही आता या जो अन्याय आमच्या वरणगाव शहरात होतोय तो अन्याय तुम्ही तातडीने दूर करा। याच निधीत, या 12 कोटीच्या निधीतच या वरणगाव शहराच्या शाळेच्या क्रीडांगणासाठी त्या माध्यमातून निधी मिळाला पाहिजे अशा प्रकारची मागणी इथे करतो। या सिद्धेश्वर नगरच्या हे शाळा आहे याला वॉल कंपाऊंड नाही आहे, या वॉल कंपाऊंडसाठी तर निधी द्या तुम्ही। आज ही शाळा ते शिक्षक लोक बिचारे सकाळी तळमळतेने शिकवता, दुसरीतला पोरगा इंग्रजीतनं बोलता येते, वाटीजीवर नाही विचारलं त्यांनी त्याचं पूर्ण नाव सांगितलं, म्हणजे या मुलांचा विकास या शाळेतले शिक्षक करताय। शिक्षकांना तर मी खऱ्या अर्थानं धन्यवाद देणार आहे की या गरीब जनतेच्या मुलांना इंग्रजी बोलण्यापर्यंत इंग्रजी शिकवता याच्यासारखा एक चांगल्या प्रकारची आदर्श शाळा या भुसावळ तालुक्यात नंबर 1 ची आदर्श शाळा या वरणगावमध्ये आहे सिद्धेश्वर नगर। या तुम्ही अशा जर कधी याला निधी देण्यासाठी जिल्हा परिषद जर कधी मागे पुढे पाहत असेल
तर मी आता यापुढे ऐकणार नाही. हा अन्याय जो आहे तो अन्याय त्या माध्यमातून आम्ही खपून घेणार नाही आहे. निधी हा शासनाचा आहे, निधी हा जनतेचा आहे. जनतेचा निधी हा जनतेपर्यंत येऊन सण पोहोचलाच पाहिजे. आणि जर कधी कोणी मोगरी जर कधी घालत असेल, कोणाची इच्छाशक्ती जर कधी नसेल, तर या संदर्भात मी माननीय मुख्यमंत्री मोदयांशी आता 2-1 दिवसामध्ये जाऊन सण त्यांना भेटणार आहे की या चाललेला प्रकार जो आहे तो अत्यंत शहराच्या विकासाला कुठेतरी खीळ बसण्याचा कार्यक्रम त्या माध्यमातून एककलमी इथे होतोय. त्याकरता या गोष्टीवर आपण मुख्यमंत्री मोदयांनी लक्ष घालावं. आपल्या माध्यमातून मी मुख्यमंत्री मोदयांना आणि गिरीश भाऊंना विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.